महानुभाव पंथानं आध्यात्मिक विचारांसोबतच मराठी भाषेला दिलेल्या समृद्ध योगदानाची दखल घेत रिद्धपूर इथं जागतिक दर्जाचं मराठी भाषा विद्यापीठ बनवणार, मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन। बंजारा समाजाच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याच्या आश्वासनानंतर विजय चव्हाण यांचं उपोषण मागे, पंकजा मुंडे यांच्या प्रतिनिधी मंडळाशी केली चर्चा। फलटण इथल्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी एका आरोपीला अटक, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आश्वासन। एखाद्या देशासोबत संबंध ठेवण्याला प्रतिबंध करणारा व्यापारी करार भारत करणार नाही, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केलं स्पष्ट। देशाच्या परकीय चलन गंगाजळीमध्ये 4.5 अब्ज डॉलर्सची वाढ होऊन ती विक्रमी 702 अब्ज डॉलर्सवर पोहोचली। गेल्या 10 वर्षात देशातल्या वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर जागांमध्ये दुपटीनं वाढ, वैद्यकीय सेवांमध्येही लक्षणीय सुधारणा, आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा। रांची इथं सुरू असलेल्या 4थ्या दक्षिण आशिया ॲथलेटिक्स स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडूंची 5 सुवर्ण पदकांसह 15 पदकांची कमाई। आणि सिडनी इथल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा ऑस्ट्रेलियावरती 9 गडी राखून विजय, रोहित आणि विराटची 168 धावांची दमदार भागीदारी।